आषाढी वारीत सहभागी झालेले हजारोच्या संख्येने वारकरी आणि याच वारकऱ्यांची प्रकृतीची काळजी घेणारे वेगवेगळे मेडिकल कॅम्प. त्याच्यातला एक मेडिकल कॅम्प म्हणजे सिन्नर तालुक्यातले नाईकवाडी. आपण पाहू शकतो, खर तर ज्या दिवसापासून त्र्यंबकेश्वरवरनं आषाढी वारीला सुरुवात झालेली आहे त्या दिवसापासून या प्रवासादरम्यान डॉक्टर नाईकवाडे संस्थेच्या वतीनं या ठिकाणी वारकऱ्यांवरती उपचार केले जात आहेत. खर तर वेगवेगळ्या प्रकृतीचे कारण घेऊन वारकरी जे ते या मेडिकल कॅम्प मध्ये येत असतात. अनेकांना थंडी वाजून येते, तर ताप येत असतो, त्याचबरोबर पायाला देखील इजा झाल्याचं दिसून येतंय. मात्र या ठिकाणी नाईकवाडे संस्थेकडनं या ठिकाणी वारकऱ्यांवरती योग्य असा उपचार केला जातोय, जेणेकरून वारकऱ्यांची वारी जी ती सुखद होईल आणि पांडुरंगाचं दर्शन होईल. आज हेतू डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर नाईकवाडे संस्थेच्या वतीनं या ठिकाणी वारकऱ्यांवरती उपचार केले जातोय. खरं तर या ठिकाणी महागड्या अशा सलाईन देखील लावल्या जात आहेत, मेडिसिन जे हे दिलं जातंय. त्याच्यामुळे वारकऱ्यांना देखील या ठिकाणी एक मोठा दिलासा जो आहे तो आपल्या प्रकृती संदर्भात या ठिकाणी मिळताना दिसून येतोय. खरं तर या संपूर्ण जो बेंच आहे, हा जो परिसर आहे या मेडिकल कॅम्पचा, या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रत्येक वारकऱ्यांना या ठिकाणी सलाईन लावण्यात आलेली आहे. खरं तर प्रवास जो आहे तो पायी प्रवास चालू असल्यामुळे उन्हाच्या तडाख्यामध्ये हा प्रवास जो आहे तो वारकऱ्यांचा सुरू आहे. आणि याच दरम्यान वारकऱ्यांना प्रकृतीच्या अनेक अडचणी ज्या आहेत त्या या ठिकाणी येताना दिसून येत आहेत. त्याच्यामुळे वारकऱ्यांची काळजी ते नाईकवाडे संस्थेकडनं घेतली जाते. काय त्रास झाला होता तुम्हाला? दमासारखं आणि थंडी वाजायची, थकवा यायचा. अशी तुम्हाला काय त्रास झाला होता? तापाला पाठीला गेलं झालं, त्याचं करड आलं जास्त. आपण बघितलं असेल की वेगवेगळे कारण जे आहेत, वेगवेगळे प्रकृतीच्या अडचणी जे आहेत ते या ठिकाणी या वारकऱ्यांना येताना दिसून येत आहेत. आणि त्यासाठी डॉक्टर नाईकवाडे यांच्याकडनं या वारकऱ्यांवरती तात्काळ उपचार देखील या ठिकाणी करण्यात येतोय. कॅमेरामन रोहित पवार, कुशाल पाटील, कर्जत, अहिल्यानगर.